परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या मराठी सक्तीच्या धाडसी निर्णयामुळे चर्चेत असतानाच आता त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भाजपकडूनच त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत। भाईंदरपाडा येथील 2439 चौरस मीटर जमिनीच्या प्रकरणावरून भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आक्रमक पवित्रा घेतलाय। 27 एप्रिल रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिलाय। भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमती गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दीपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर आणि मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्रांच्या मालकीची एकूण 2439 चौरस मीटर जमीन असून त्यापैकी 1219 चौरस मीटर जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोस्टमध्ये करण्यात आलाय। या प्रकरणात मंत्र्यांसह त्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय। या आरोपांमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून भाजपकडून या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली जाते। संबंधित भूमिपुत्रांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येते। भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांचे नगरसेवक कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत। ज्यांनी हे काम केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली जाते। विशेष म्हणजे अमराठी रिक्षावाल्यांसाठी आलेल्या सदावर्तेंनी 2 दिवसांपूर्वीच नरेंद्र मेहता यांची भेट घेतली होती। त्यामुळे या प्रकरणात सगळे मिळून सरनाईकांच्या मागे लागलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। साधारण सुमारे 12 वाजताचा आजूबाजूला बालाजी व्हियांग कन्स्ट्रक्शनची लोक त्या ठिकाणी साधारण 100 लोक गेली जाग्यावर आणि त्यांचं राहता घर तोडलं, त्या शेतकऱ्यांचं, त्या गावकऱ्यांचं, भूमिपुत्रांचं। त्यासोबत तिकडे अनेक जुनी झाडं होती, ती झाडंही सगळी तोडली गेली आणि त्या जमीन एका प्रकारे हडपायचा प्रयत्न केला। ते मालक 12 गुंठेचे होते, बाकी जमीनचे नव्हते आणि त्या जमिनीची सामूहिक जमीन असताना वाटणी झाली नव्हती, तुमची कुठली आमची कुठली, ते त्यांचं काम अडकत होतं म्हणून त्यांनी बळजबरी हा प्रयत्न केला की जागा घ्यायचं। त्यानंतर आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं कशा प्रकारचा एका प्रकारात दंगाच त्या ठिकाणी झाला होता असं दिसेल। त्यानंतर तुम्ही बघताच बाजूला ताई आहे, आमचे भाऊ आहे, त्यांच्या डोक्याला लागलं, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरसारखं एवढा गाव आहेत की एखादा माणूस मेला असता। त्यासाठी पोलिसांनी 324 नाही 307 घ्यायला पाहिजे होतं। यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो की तुम्ही जे तक्रार घेतलेली आहे त्यामध्ये 7-12 फेरफार काढलं तर त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे बालाजीचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे प्रताप सरनाईक आहे। कागद पण आमच्याकडे मी आपल्याला देत होते, पेपर द्या जरा, फेरफार। आणि त्यानंतर त्याचं नाव न घेता इतरांचं नावं त्या FIRमध्ये घेतले। त्या लोकांनी वारंवार सांगितलं पण राजकीय दबावाखाली घेतले नाही। त्या वितारिक त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर घ्यायला पाहिजे, तोही घेतलेला नाही आहे। म्हणजे एका प्रकाराला केसला दाबण्याचा प्रयत्न केलं आणि भूमिपुत्रांना त्या ठिकाणं बेघर करण्याचं काम केलं। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून अन्यायाला साथ देणार नाही, त्यांना सपोर्टसाठी आम्ही आलो आहे भूमिपुत्रांना आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा बिनधास्त त्यांनी परत घ्यावी आणि त्यामुळे जे जे दोषी आहे कारवाई करा। तर पहिला आम्ही DCPना भेटलो कासारवडे पोलीस स्टेशनला की आपण त्यामध्ये काही चुकलं आहे ते सुधारा। एक अटेम्प्ट टू मर्डर घ्या, दुसरं मूळ जे मालक आहे त्याचं नाव तुम्ही घ्या, त्याला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करत आहे, FIR करून नंतर तुम्ही शहानिशा करा। तिसरं शेतकऱ्यांना संरक्षण द्या, भूमिपुत्रांना संरक्षण द्या। स्वतः भूमिपुत्र त्यांनी जागेवर बसताना त्यांना अडथळा निर्माण करू नये यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आणि पोलिसांनी सांगितलं आम्हाला लेखी द्या, त्या दिशेने आम्ही कारवाई करू आणि मला खात्री आहे विश्वास आहे ते करतील। त्यानंतर आता आम्ही महापालिकामध्ये आलो की ज्या जागेची वाटणीच झाली नाही त्या जागेवर त्या स्वतःहून एकतर्फे आमची 12 गुंठे जागा ही आहे आणि त्याच्यावर प्लान पास करून घेतलं आहे, तर ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्लान पास केलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण की अशा सामूहिक जमिनीवर जिथपर्यंत 100% तुम्हाला सहमती नाही, प्लान पास करता येत नाही, तर जे अधिकारी त्यांना निलंबित करा आणि प्लान रद्द करा, ही दुसरी मागणी होती। त्या जागेवर झाडं होती, त्या झाडाला आता आम्ही विचारलं त्या सहाय्यक आयुक्तांना वृक्ष विभागानं, त्यांनी सांगितलं आम्ही कुठली परवानगी दिली नाही। मग फोकलँड आणि JCBनी जुनी झाडं सागची झाडं ही तोडली तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, कारण की झाडं तोडणं हे कायद्याने पर्यावरणाअंतर्गत गुन्हा आहे, ते दाखल करा। त्याच ठिकाणी महानगरपालिकाचं एक शौचालय होतं, 2 कोटी रुपये खर्च करून ते बांधलं होतं। ते एक प्रायव्हेट विकासक जाऊन महापालिकाचा मालमत्ता कसं तोडू शकतो, तर त्या मालमत्ता अंतर्गत पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे होतं। आता उद्या आम्ही महसूल मंत्र्यांना भेटणार आहे की या तलाठी सर्कलनी तहसीलदारनी त्याचं 50% त्याच्यामध्ये राईट होतं, 50% राईट नव्हतं। सामूहिक जाग्यामध्ये त्यांनी त्याचं बिनशेती केली कशी काय विदाऊट सहमती, त्यासाठी सुद्धा त्या तहसीलदारांनी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। या दृष्टीने आम्ही उद्या महसूल मंत्र्यांना भेटणार आहे
मान्य मुख्यमंत्री साहेबाला भेटून सुद्धा की इकडं आपले पालकमंत्री आहे, पक्षाचं अस्तित्व मलिन करत आहेत आणि ज्याला ते सरकारचा भाग आहे, सरकारला बदनाम करण्याचं काम चालू आहे, अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, त्यांचा राजीनामा गेलं पाहिजे आणि भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे. या दिशेने आम्ही हे पाऊल उचलणार आहोत. ही गोष्ट मान्य केली साहेब, आम्ही झाडाला परवानगी दिली नाही आणि जे परवानगी दिलेली आहे त्यांचे एटीए ते बोलले की हे चुकलेलं आहे, आम्ही आयुक्त साहेबावर चर्चा करतो आणि ह्याच्यावर न्याय देऊ आणि त्यांना द्यावंच लागेल. तो कायद्यातला भाग आहे, आम्ही काही चुकीचं मागत नाही आहे आणि नाही दिलं त्याला वेगळे मार्ग पण आहे आमच्याकडे, मग आम्ही त्या मार्गावर जाऊ. पण मला विश्वास आहे की महानगरपालिका त्याच्यावर कॉग्निझन्स घेतील. प्रकरणावरती जेव्हा प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया मुंबईत घेतली गेली त्यावेळेला या प्रकरणावर काही जास्त न बोलता मेहतांनी जे काही माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपांना मी भीक घालत नाही असं उत्तर सरनाईकांनी दिलंय. बघा, त्यांना सरनाईक साहेबाला फारसा कोण वेटेज घेत नाही त्या शब्दानं नाही. त्यांनी बघावं, असंच मीरा भाईंदरमध्ये सगळ्या भूमिपुत्रांची जागा हडपली, त्या चेन्नईच्या भागामध्ये हडपली, त्या भागात मीरा भाईंदर त्यांची एका प्रकारची हकालपट्टीच केली. या निवडताना म्हणजे नकारलंच, उदाहरण सांगतो. आणि त्याची भीकची आवश्यकता कोण आहे? ते भीक देण्यासारख्या लायक पण राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि सरनाईक ह्यांनी नेहमी भूमिपुत्रांनाच टार्गेट केलं. एका बाजू मराठी भाषाची बोलतात, एका मराठी माणसाचं बोलतात आणि मराठी माणसांना छलण्याचं काम केलं त्यांनी वारंवार.